आमच्या आदरणीय ताईसाहेब म्हणल्या की मला शेतकरी पुत्र नाही शेतकरी मित्र व्हायचंय. अरे या शेतकऱ्यांचे पैसे देऊन दाखवा तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचे मित्र होतात. तुम्हाला शेतकऱ्यांचं काय कळतंय? तुम्ही प्रत्येक भाषणात या बीड जिल्ह्यातले जी 2-4 घर आहेत ते म्हणतात की बीड जिल्ह्यातलं मागासलेपण घालवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आदरणीय ताईसाहेबाला निवडून द्या. बीड जिल्हा मागासल्या कुणामुळे राहिला? या बीड जिल्ह्याचं मागासलेपण तुम्हाला घालवायचं या निवडणुकीतच का कळलं? आतापर्यंत बीड जिल्ह्यावर राज्य फक्त तुमचे 4च घर करतात आणि या 4 घरालाच वाटतंय बीड जिल्ह्याचं मागासलेपण घालवायचंय. आमच्यासारख्या गोरगरिबाचा मुलगा जर लोकसभेच्या निवडणुकीत उभारण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी लायकी समजली असेल आमची लोकसभेला निवडणूक लढायची निवडून यायची तर या मायबाप जनतेने आमची लायकी काढली पाहिजे. तुम्हाला काय अधिकार आहे? तुमची तपासा या लोकांची देताना. या लोकांचं देणं तुम्ही द्या त्याच्यानंतर इथं मत मागा. तुम्हाला शेवटचं सांगणार आहे साहेबाला तुम्हाला ऐकायचंय. मी जास्त काही बोलणार नाही. उरलं सुरलं उद्याच्या अंबाजोगाईच्या सभेत सर्व गोष्टीचा हिशोब करणार आहे कारण तिथं भरपूर काय बोलणार आहे. अंबाजोगाईच्या सभेत पार याच्या शिपायापासून ते पंतप्रधानापर्यंत म्हणले सगळे माझ्यावर बोलले. सगळ्यांचा हिशोब व्याजासहित घेणार आहे. इथं फक्त एकाच विनंती करणार आहे बाबांनो की येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही सर्वजण ज्या जोशात आहात ज्या हिमतीत आहात ती हिंमत तुमची 13 तारखेपर्यंत जीवन ठेवा. या मायबाप जनतेच्या सोबत मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या सोबत राहील. रात्री 12 वाजताही फोन केला तर दुसऱ्या मिनिटात तुमच्या जवळ यायची ताकद आमच्यात आहे. आम्ही येऊन दाखवू एवढा शब्द तुम्हाला देतो. कालच्या सभेत मुस्लिम समाजाच्या विषयी जे वक्तव्य केले या देशाच्या आदरणीय पंतप्रधान महोदयाने ते अगदी खूप या समाजाला दाब द्यायचं काम केलं. ते अतिच एकदम कुठल्याही समाजाला ते शोभनीय आणि आवडणारा नाही असं वक्तव्य आदरणीय मोदी साहेबांनी केलंय. हा स्टेजवरले लोक तुम्ही उमेदवार बोलताना उमेदवार म्हणल्या मुस्लिम समाजाच्या कशाला हात लावू देणार नाही आरक्षणाला हात लावू देणार नाही. अगोदर उमेदवार म्हणतात तिथंच स्टेजवर त्यांचे नेते म्हणतात की मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नाही. काय मिळे म्हणजे तुम्ही काय करतात नाटक. याच्यामुळे तुमचं दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत. या सर्व गोष्टीचा विचार या माझ्या शेतकऱ्यांनी या माझ्या तरुणाईंनी केलाय. या सर्व गोष्टीचा हिशोब आपण नंतर करू. येणाऱ्या 13 तारखेला माझं जे चिन्ह आहे तुतारीधारी माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि मला तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.